पप्पा आले पुण्यात आणि मी होतो आनंदात. रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. पप्पा पुण्यात आल्यावर पहिलं पप्पांना मी माझं ऑफिस दाखवलं. त्यांना तरी कळू दे त्यांचा मुलगा कुठे काम करतो. आमच्या मोठ्या दादांचं लवकरच सुरू होणार आहे केकचं शॉप आणि केकच्या शॉपसाठी लागणाऱ्या काउंटरची चौकशी करायला आम्ही गेलो एका ठिकाणी. चौकशी तर झाली करून आणि मला तिथं दिसल्या ह्या काश्मीरच्या बकऱ्या. त्यानंतर आम्ही लगेचच गेलो आर्मी कॅन्टीनला. आमचे पप्पा आहेत रिटायर फौजी. जेव्हा जेव्हा मी आर्मीच्या कॅन्टीनला जातो ते पाहून मला खूप प्राऊड फील होतं. आपली आर्मी जगात आहेच लय भारी. पप्पा तर गेले कॅन्टीन मध्ये तोपर्यंत मला तिथं बाहेर दिसली एक काळी मैना आणि तिचा जीव तिच्या घरट्या विना राहीना आणि शेवटी ती उडत उडत आपल्या घरट्यात गेली. पप्पा तर गेले होते कॅन्टीन मध्ये तोपर्यंत म्हणलं आपण काय करावं, तर मी बसलो एका ठिकाणी आणि केला आराम. आणि थोड्याच वेळात पप्पा पण आले सामान घेऊन कॅन्टीन मधून. पप्पांना घेऊन मी आता निघालो वाघोलीला. पप्पांना घेऊन गेलो मी वाघोलीच्या बस स्टँडला, पण तिथे आम्हाला बसच नाही भेटली. राहूची बस तर नव्हती तिथे. मग काय तर विशाल रुपयांनी केली चौकशी. पप्पांना गावाला जाण्यासाठी गाडीची तर सोय झाली. पप्पांना तर गाडी भेटल्यानंतर खूपच आनंद झाला आणि पप्पाला दिलं गाडीमध्ये बसून. पप्पांची तर जाण्याची झाली सोय. पप्पांना म्हणलं घरी पोहोचल्यावर मला नक्कीच फोन करा. पप्पांना तर केलं मी बाय आणि पप्पांची गाडी भरकन गेली निघून. त्यानंतर विशाल रुपये तर गेला त्याच्या कारभारणीला ऑफिस वरून आणण्यासाठी. बायकोला तर बसवलं गाडीवर आणि तेवढ्यातच काय पुण्याचा पाऊस झाला चालू. पावसापासून वाचण्यासाठी बायकोला म्हणलं आपल्याला अशीच खुर्ची पाहिजे आता. पुढे गेलो तर एक कुत्रा रस्त्यावर बसला होता. म्हणलं त्याचा काय ब्रेकअप झाला काय. चला तर मित्रांनो मी जातो आता घरी. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर घ्या तुम्ही फॉलो करून. धन्यवाद.